हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेतच असाल. आई, आज काय बनवताय? तर आज आपण ना कुळथाची पिठी कशी तयार करायची, पीठ त्याचं आपण व्हिडिओ तयार करूया. हे माझ्या बहिणीने गावचे कुळीत दिलेले आहे शेतातले. त्याचं मी आज भाजून सगळं तयार करून दळायला देणार आहे चक्कीत. चला, आता हे साफ केलेले आहे, नीट करून घेतलेले आहेत. तर आता हे जास्त आहेत ना, म्हणून आपण थोडे थोडे भाजून घ्यायचे कढईत. हे आता चपटे दिसत आहेत ना, ते आता भाजले ना चांगले की ते फुगतात असे आणि तडतड उडायला लागतात. सारखे ढवळत राहायचं, पण नाही तर खाली लावून करपू शकतं, मग पीठ काळं पडतं. हे कुळीत 2 किलो आहे. त्याला काही लोक हुलगा पण म्हणतात असं. आता हे बघ, आता याला थोडा थोडा वास यायला लागलाय ना, आपण अजून चांगले व्यवस्थित भाजलेच नाही. भाजायला पाहिजे 5 मिनिटं तरी. हे बघा, लाल झालेत ना हे, आणि आता थोडे थोडे चढचढ उडायला पण लागले, म्हणजे भाजत आले. अजून आपण तरी चांगले म्हणजे व्यवस्थित भाजलेच नाही, अजून 2-3 मिनिटं आपण भाजूया चांगले. आणि असं सारखं हलवत राहायचं, नाहीतर आपण ठेवू आणि बाहेर दुसरं कुठलं तरी काम करू, ते जमणार नाही. हे बघा, तडतड उडतय, ते आवाज येतोय ना. आता हे झालंय समजायचं. एकदम काळं पण नाही ना? हा, एकदम काळं पण नाही, नाही तर मग ते पीठ काळं होतं ना. ते बघा, आपण घेतले तेव्हा हे असे होते ना, आणि आता हे भाजून हे असा कलर असा झालाय. फुलले पण बघ कसे ते टपोरे झाले. पण आता काढून घेऊया आणि दुसरे भाजायला घेऊया. हे बघा, आता सगळे भाजून झाले, लाटची प्यायचे. आता हे भाजून झालेले आपण सगळे थंड करून घेऊया, नंतर मिक्सरला लावायच्या वेळी दाखवूया परत. हे बघा, असे सगळे एकसारखे छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. थोडं कमी जास्त असं नाही. एक हळपण घेतले फोडून, आणि हे 2 चमचे धणे घेतले, 2 चमचे बडीशेप घेतले, 1 चमचा जिरं घेतले, ही 10-12 काळी मिरी घेतले, 5-6 लवंगा घेतल्यात, आणि हे 2 तुकडे दालचिनीचे घेतले. हे सगळं भाजून त्या पिठात मिक्स करायचं, म्हणजे पिठीला वास छान येतो. आई, हे भाजलंय कसं समजणार? तर वास सुटायला लागला की समजते आपल्याला की आता हे भाजलंय म्हणून. गॅस बंद करते आता. ते झालंय, एका ताटात आपण काढून घेऊया, म्हणजे थंड व्हायला ठेवूया. आता हे थंड झाले, त्याची आता आपण थोडे थोडे मिक्सरला लावून टरफल काढून घेऊया. जास्त नाही फिरवायचं, थांबून जरा एक ब्रेक, असं ब्रेक देतो ना, तसंच एकदा किंवा 2दा करायचं बस. तसे सगळे करून घ्यायचे, एक डाळ काढायची आणि मग पाकडून स्वच्छ करून मग गिरणीत दळायला द्यायचं. आईने आता इथे पाकडायला घेतलंय. ना पुढे आलेले हे काढायचे, परत मिक्सरला लावायचं.
आधी कसं भाजले थंड झाले की गावाला कसं जात्यावर पहिलं भरडून घ्यायचं असं. आता इथे काय आपल्याकडे जातं नाही काय नाही, तर थोडं थोडं मिक्सरला, पण मिक्सरला एवढं होत नाही व्यवस्थित, पण ते थोडं थोडं मग पुढचे येतील ते परत घोळून घेऊन परत एकदा मिक्सरला लावायचे. आता सगळे कुळीत आपले छान पाकडून झालेले आहेत. 2 किलोतला एवढा कचरा निघाला, एवढी टरफलं निघाली, एवढी आपल्या पोटात गेली असती है ना. एवढं काही निघत नाही, त्यामध्ये मध्ये राहतात तसे, पण ते काय एवढे तरी घाण निघाली ना त्याच्यातली. बरोबर. ते आपण मगाशी पोळी भाजताना भाजून घेतलं होतं ना, धणे, बडीशेप, थोडं जिरं, हळकुंडे, ते सगळं मिक्स करून दळायला द्यायचं. मग दळून पीठ आणलं ना की एक दिवशी मी तुम्हाला पिठी करून दाखवेन. की पिठी लगेच होते. जे वर्किंग आहेत ना, कामावरून येऊन पण लगेच पटकन पिठी, भात, लोणचं, पापड, भाजी नसली तरी चालते. तर तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.